हा पदाचा नाही सन्मानाचा प्रश्न आहे. महिला अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक का? CIDच्या SP वैशाली माने यांचा संतप्त सवाल. नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज. महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनात सध्या एका महिला अधिकाऱ्याच्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CIDच्या पोलीस अधीक्षक वैशाली माने यांनी महिला अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीवर थेट भाष्य करत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. महिला म्हणून आमच्या समाजात स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येक वेळी स्त्री पुरुष अशी तुलना करता येत नाही. समाजात महिलांना अनेकदा दुय्यम स्थान दिलं जातं. हा पदाचा नव्हे तर मान सन्मानाचा मुद्दा आहे, असे स्पष्ट मत वैशाली माने यांनी व्यक्त केले. दरम्यान त्यांची मीरा भाईंदर येथे नुकतीच करण्यात आलेली बदली रद्द केली आहे. गृह विभागाने आदेश जारी करत त्यांना प्रतीक्षाधीन ठेवले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांच्या सन्मानाचा आणि समान वागणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वैशाली माने यांनी महासंचालक साहेब माझी भूमिका समजून घेतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. या प्रकरणाबाबत तुमचे मत काय? महिला अधिकाऱ्यांना सन्मान आणि संधी मिळतात का? कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. हा मुद्दा डिपार्टमेंटने सॉल्व्ह करायचा जो काय आहे हा राजकीय मुद्दा नाही. त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे की डिपार्टमेंटने सॉल्व्ह करायला मुद्दा. माझी अडचण काय पहिल्या मुद्द्यामध्ये आपण बोललो पोलीस महासंचालक साहेबांनी सोडवायचे जे काय मुद्दा आहे ज्या मुद्द्यांनी सेक्स डिस्क्रिमिनेशनचे मांडले किंवा बाकीचे जे काय असतील तर ते आमच्या अन्याय झाल्याची भावना आहे साहेबांनी सोडवा. आमच्या एवढीच आमची अपेक्षा आहे. नाही दबाव कशाला टाकतील? काही दबाव नाही टाकत, कोणी दबाव टाकत नाहीये. परंतु जी भावना आमच्या मनात तयार झाली आहे ती भावना पोलीस महासंचालक साहेबांनी सोडवावी अशी आमची अपेक्षा आहे. ते तर तुम्ही पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं आहे. नाही ठीक आहे, पण आता कसं आहे ते मी तुमच्याशी बोलते डिटेल मध्ये की जी भावना का तयार झाली किंवा काय मुद्दे आहेत तर मी तुम्हाला सगळं सांगेन. परंतु आता मला बघू द्यात की काय माझ्या डिपार्टमेंटचा व्ह्यू आहे. ऐका, त्रास मला वैयक्तिक काहीच नाहीये. मला वैयक्तिक काही त्रास नाहीये. मी जे बघतेय त्या सगळ्या समाजामध्ये घडतंय त्या घटनेचा त्रास आहे की महिलांच्या बाबत होणारं डिस्क्रिमिनेशन. बाकी माझा वैयक्तिक काहीच मुद्दा नाहीये. जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी जे महिलांना आपण बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करतोय माझा एकच मुद्दा सगळीकडे होतो म्हणून तर हा त्रास आहे ना. आणि अनेक वर्षापासून आहे, बाकी काहीच रिझन नाही. असे कुठले कुठले अनुभव आले तुम्हाला किंवा तुम्ही कुठल्या उद्योगाला तुम्ही संपूर्ण मांडलं? नाही, हा मुद्दा मी नंतर बोलेन तुमच्याशी, आता नाही बोलणार मी, नंतर बोलेन. मला अपेक्षा आहे पोलीस महासंचालक साहेबांनी माझी भूमिका समजून घ्यावी, कारण मी स्वतःसाठी बोलत नाहीये. आणि महत्वाचं एकच आहे की मी पोस्टिंगसाठी बोलत नाहीये. हे जे काही लोकांना वाटतं पोस्टिंगसाठी, मीच नाही, साईड पोस्टिंगला कायमस्वरूपी राहायची आमची तयारी, आमचं काही म्हणणं नाहीये. हा मान सन्मानाचा आणि डिस्क्रिमिनेशनचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे पोस्टिंग बाबत कोणी बोलू नका प्लीज, एवढंच माझं म्हणणं आहे की आम्हाला पोस्टिंगसाठी काही नको. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय होतं? पुरुष अधिकाऱ्यांनाच महत्वाचं नेमणूक केली जाते. पुरुष महिला हा मुद्दा नाहीये. हा मुद्दा आहे तो स्त्रीला काय फील होते. तुम्ही प्रत्येक गोष्ट कंपॅरिझन पुरुषांबरोबर नाही करू शकत. आम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. आमचं पण अस्तित्व आहे महिला म्हणून या समाजामध्ये काहीतरी. त्यामुळे पुरुष आणि स्त्री असं जर केलं ना ते तर विनाकारण सगळे माझ्या अंगावर येतील. तर आम्ही आमचा मुद्दा मांडतोय. स्पेसिफिक ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, ते मला नका विचारू. दॅट इज नॉट, मला त्याच्यात पडायचंच नाही. दॅट इज नॉट माय रोल. जे असते महिलांचा मुद्दा किंवा महिलांची कुटुंब वगैरे त्यांना कळत नाहीये का? आय डोंट नो. आधी कोणाशी संवाद साधलाय का याबद्दल? नाही, ते सगळं मी बोललेली आहे, तुम्ही बघू शकता. पण माझा एवढाच मुद्दा की मला एकदा सरळ बोलायचं. तुम्हाला एक फोन आला त्यामुळे तुम्ही परत म्हणालात आज जाऊन बोलून मग बोलते. नेमका कोणाचा फोन आला तुम्हाला? नाही, कुणाचा फोन आला हा मुद्दा आता सोडून द्या. मुद्दा हा आहे की मला माझा जो मुद्दा आहे ना तो माझ्या डिपार्टमेंटने सॉल्व्ह करायची इच्छा आहे. ह्याच्यात राजकीय काहीच नाहीये. प्रत्येक ठिकाणी तो राजकीय रंग देणं आणि हे मुद्दाच नाहीये. वरिष्ठांकडून काही दबाव तर कशाला टाकतील ते? मी स्वतः पण वरिष्ठांना येऊन नाही, ऐका. मुद्दा कसा आहे सांगते मी तुम्हाला की माध्यमांना सांगणं किंवा हे करणं हा मूळ उद्देश नाहीच आहे. मूळ उद्देश काय आहे की महिलांना काय वाटतंय, आम्हाला काय वाटतं त्याचा विचार करा, बाकी काहीच नाही.
which Indian Constitution has given us the right of freedom, तो आम्हाला मिळत नाहीये. दॅट इज द ओनली थिंग. बाकी काहीच नाहीये. साहेबांना मी आय डोंट नो, साहेब बोलणार तर मी नाही सांगू शकत. नाही, नाही, मी नाही त्यांना कसं म्हणू शकत. तुम्ही बोलणार हा, yes, yes. साहेबांबरोबर